पण आहे. तर विषय असा आहे का ह्या पाण्याकडे सर्व इथलच्या प्रशासनाचं जे असेल खंडाळ्याचे त्यांचं पूर्ण दुर्लक्ष आहे. आपल्या संघ दत्तू जाधव आहे. काय सांगू शकता याच्याविषयी आता हे जे पाणी वगैरे याच्याविषयी काय सांगू शकता? बाबासाहेबांचा पुतळा आहे, शिवाजी महाराजांचा पुतळा आहे. याची हे घाण पाणी म्हणजे गटरीचं पाणी, गटरीचे संडासचं पाणी राहिलं आहे. हे बरोबर नाही ना. आता तुमचं पण इथं एक दुकान आहे, तर याचा दुकानात जायला गिरायकाला काही अडचण नाही. समोर बँक पण आहे ना, समोर बँक आहे. तर इथं बँकेवाल्याला बी त्रास होतच असेल ना, त्याच्या बाबतीत काय सांगतात? बँकेवाल्याला खेडेगाव 10-12 गावची खेडीचे लोक येतात गाड्या थांबायला म्हणजे गटरेचं पाणी तो येतं त्याच्यामुळे वास येतो. आणि शिवाय काय झालं, दुकानांचे जे अतिक्रमण झालेले त्यांचे रस्त्यावर त्यांचे बोर्ड लावलेले, बोर्ड लावून पण त्याच्यामुळं नुसता सिंगल रस्ता झालेला आहे. बाकीचा रस्ता तर त्याच्यातून गटर वाहती आणि जाणाऱ्याला त्रास होतो. याकडे कोणी ग्रामपंचायतला याविषयी माहिती दिली नाही समजा. माहिती का आता ते ग्रामपंचायत मेंबर येते जाते नाही का रोडनं, हां त्याला कळत नाही काय. ते पुतळा आहे, ते पुतळा आहे तिथं आंबेडकर पुतळा, महात्मा फुले पुतळा, शिवाजी महाराजांचा पुतळा, सगळ्या प्रकारचे पुतळे इथून सगळं हे गटरीचं पाणी ते वरून गावामधून इकडं वाहत आहे. काही कळत नाही, काही प्रशासनाला काही ग्रामपंचायतीला काही याला काही घेणं देणं नाही, काही संबंध नाही का असं वाटतं आम्हाला. मी राजू आंबेकर. तर आज आहोत आपण खंडाळ्यामध्ये परिस्थिती पाहता आज इथं जे पुतळे आहे एक महात्मा फुलेचा पुतळा आहे, त्या बाजूला आंबेडकरचा पुतळा आहे, पुढे शिवाजी महाराजचा पुतळा आहे. तर आज जी परिस्थिती बघताय काढून घ्या. काढून घ्या.